पंधरा जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार, हवामान खात्याचा अंदाज। यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा 106% अधिक पावसाची शक्यता। सांगली जिल्ह्यातल्या तासगाव मणेराजुरी मार्गावर अल्टो कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा मृत्यू। आमदार जितेंद्र आव्हाड आज मनुस्मृतीची होळी करणार, महाडच्या दिशेने आंदोलनासाठी रवाना। मनुस्मृतीतले श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास आव्हाडांचा विरोध। पुणे अपघात प्रकरणात आमदार मुलाचाही समावेश, नाना पटोलेंचा गंभीर आरोप। अपघातग्रस्त गाडीतनं उतरलेले दोघे जण कोण, पटोलेंचा सवाल। अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी विशाल अग्रवालचे डॉक्टर तावरेला तब्बल 14 फोन कॉल। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात नवी माहिती, तर पोलिसांकडून डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव। पुणे कल्याणीनगर अपघाताची घटना एआयद्वारे जिवंत करणार, डिजिटल पुराव्यांसाठी पोलिसांचा मोठा निर्णय। तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा भर। मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात भूमिका घेणारे निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवारांना कारणे दाखवा नोटीस। मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झाल्यामुळे शिस्तभंगाच्या कारवाईची शक्यता। जरंडेश्वर साखर कारखान्याची पुणे एसीबीकडून चौकशी, कोरेगावमधला भूखंड आणि डिस्टलरी प्रकल्पाबाबत नोटीस, तर चौकशी 1990 ते 2010 या काळातली, आपला या प्रकरणाशी संबंध नाही, अजित पवारांकडून स्पष्ट। पालघर मालगाडी अपघाताचा फटका उपनगरीय रेल्वे सेवेला, डहाणू ते विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प। पहाटे कामावरती जाणाऱ्यांचे कमालीचे हाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।